हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2025 साठी पेपर टी इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये आपण युनिट स्टार्ट केला होता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. या वीकमध्ये आपण ऑलमोस्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा युनिट कंप्लीट केलेला आहे. सो त्यामध्ये जे जे आपण आज शिकलेलो आहोत त्याच्यावरचे काही एमसीक्यूज आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. जो फुल कोर्स तुम्हाला देईल संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स म्हणजेच पेपर 2 सोबतच पेपर 1 चंही प्रिपरेशन फुलपणे या फुल कोर्समध्ये होणार आहे. ज्याची फीस आहे 10,000 रुपीज, 30% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट 7,000 त्याची फीस होते. तर 10,000 जी फीस आहे त्याच्यावरती 30% डिस्काउंट जे आहे ते फक्त फेब म्हणजे 1 फेब पर्यंतच व्हॅलिड आहे. सो हे डिस्काउंट लवकर ग्रॅब करा आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन व्हा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. लवकरात लवकर जॉईन व्हा कारण आपली जी न्यू बॅच आहे 3rd ऑफ फेब पासून स्टार्ट होते आहे. सो प्रिपरेशन मागे पडायला नको यासाठी लवकरात लवकर स्टार्ट करा. 15 जूनच्या एक्झामला आपल्याला टार्गेट करायचं आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस सेशन. MCQ फर्स्ट इज which of the following is the most commonly used indicator of economic development? सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात सामान्यपणे खालीलपैकी कोणता एक विकासाचा निर्देशक घटक मानला जातो किंवा कशाने निर्देशित केलं जातं की आर्थिक विकासाचा एक घटक आहे? ऑप्शन ए GDP, HDI, CPI, BOP. ठीक आहे. सो याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? So let me tell you the full form of this. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नॅशनल इन्कमचा एक इंडिकेटर आहे, एक घटक आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, BOP म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे. सो यापैकी कोणता इंडिकेटर असेल जो इकॉनॉमीची डेव्हलपमेंट झाली की नाही दाखवतो? सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, HDI. बरोबर आहे, कारण आपल्याला इथे डेव्हलपमेंट विचारलेलं आहे ना की ग्रोथ. ठीक आहे. ग्रोथ विचारले असते तर काय आलं असतं आपलं? GDP आलं असतं, राईट. तर HDI काय आहे? आपला डेव्हलपमेंटचा इंडेक्स आहे. आपण पूर्ण सेशन मध्ये अभ्यास घेतलेला. HDI कसं म्हणजे जो नंबर आहे, रँक आहे तो चेंज होत राहतो आणि लास्टली आपलं इकॉनॉमी डेव्हलप्ड आहे की नाही त्या HDI रँक वरून आपल्याला समजतं. आणि GDP वरून प्रत्येक वर्षी आपलं इन्कम आउटपुट कसं आहे त्याच्यावरून आपली ग्रोथ झाली आहे की नाही इकॉनॉमीमध्ये हे आपल्याला समजतं. त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट आहे. ठीक आहे. GDP. ठीक आहे. The second question is economic growth refers to an increase in. आर्थिक विकास म्हणजे काय किंवा इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे नेमकी कशाची ग्रोथ रिलेटेड आहे? हे ऑप्शन्स, हे क्वेश्चन आहे आणि ऑप्शन्स आहेत पॉप्युलेशन, नॅशनल इन्कम, रिअल GDP, एम्प्लॉयमेंट रेट. लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, वास्तविक GDP, रोजगार दर. मला सांगा काय असेल याच्यातला करेक्ट आन्सर? कशामध्ये वाढ होते म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ होते? होय. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रिअल GDP. GDP आपण कॅल्क्युलेट करतो तर त्यामध्ये आपण जसं की मी पहिल्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं की डेव्हलपमेंट जर HDI ने कॅल्क्युलेट केली असेल तर ग्रोथ ही आपण काय करतो, नॅशनल इन्कम पैकी जे घटक आहेत त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट घटक जो आहे GDP. सो रिअल GDP मध्ये आपल्याला वाढ झालेली दिसली तर इकॉनॉमिक ग्रोथ झाली असं आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच theory explains the stages of economic growth? आता खालीलपैकी विकासाचे टप्पे कोणत्या सिद्धांतात स्पष्ट केलेले आहेत? ऑप्शन ए डिपेंडन्सी थिअरी, हॅरॉड डॉमर मॉडेल, रोस्टो स्टेजेस, सोलो मॉडेल. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रोस्टो स्टेजेस. रोस्टोच्या स्टेजेस मध्ये आपण काय बघितलं होतं की इकॉनॉमिक ग्रोथ कशा पद्धतीने डेव्हलप होते, राईट. बघितलेलं आठवतंय का? ठीक आहे.
सो याच्यामध्ये ट्रेडिशनल सोसायटी, प्री कंडिशन्स टेक ऑफ, ड्राईव्ह टू मेच्युरिटी, एज ऑफ हाय मास कन्झम्पशन, ह्या 5 स्टेजेस मध्ये आपण लास्ट MCQ सेशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, ह्या स्टेजेस बघितल्या होत्या, कोणत्या कोणत्या स्टेजेस मधून जाते. ठीक आहे, जर कोणी मिस केला असेल रोज तो स्टेजेस ऍक्च्युअली आपल्या सेशन मध्ये पण झालेला आहे, की कोणत्या कोणत्या स्टेजेस मधून एखादी इकॉनॉमी ग्रोथ करत असते. तर सगळ्यात पहिले सोसायटी काय असते, एकदम टेक्नॉलॉजी रिलायबल होण्या अगोदर काम करते त्याच्यावरती. त्याच्यानंतर मग इम्प्रूव्हमेंट होते, परत इकॉनॉमिक ग्रोथ होते, म्हणजेच टेक ऑफ होतं, आणि मग डोमेस्टिक वायडेस रिप्लेसमेंट, इम्पोर्ट, डोमेस्टिक प्रोडक्शन वाढतं, इम्पोर्ट वाढतो, आणि ऑफकोर्स मग नंतर आपोआपच इकॉनॉमिक ग्रोथ होते. ठीक आहे, 5 स्टेजेस मी तुम्हाला इथे सांगू का, म्हणजे लिहून दाखवते, तुम्हाला समजेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले जी असते ती ट्रेडिशनल मेथडनी सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, ट्रेडिशनल मेथड, ट्रेडिशनल सोसायटी. त्याच्यानंतर सेकंड जी स्टेज आहे ती आपल्याला प्रो कंडिशन्स, म्हणजे टेक ऑफ करण्या अगोदर. आता टेक ऑफ कधी करतो आपण, जेव्हा एरोप्लेन मध्ये बसतो. सो एरोप्लेन मध्ये बसून टेक ऑफ करतो म्हणजे आपण हाय लेवलला जातोय, तर त्या हाय लेवलला जायच्या अगोदरची स्टेज म्हणजे थर्ड स्टेज. ठीक आहे, इकॉनॉमी मध्ये. त्याच्यानंतर मग इकॉनॉमी मध्ये टेक ऑफ घेतलं जातं, बिझनेसेस सगळे. त्याच्यानंतर चौथ्या स्टेज मध्ये मग ड्राईव्ह टू मेच्युरिटी, एकदा टेक ऑफ घेतलं की मग त्याच्यातून एकदम परफेक्शन कडे इकॉनॉमी जाते. ठीक आहे, डेव्हलप ग्रोथ होत असताना, म्हणजे जे नंबर्स आहेत सर्व्हिसेसचे किंवा प्रोडक्शनचे, ते अशा पद्धतीने हळूहळू जातात. मॅच्युरिटीकडे एकदा गेलं की मग हाय मास कन्झम्पशन आपलं इकॉनॉमी मध्ये होतं, आणि जसं कन्झम्पशन वाढत आहे म्हणजेच त्यांचं इन्कम पण वाढतंय. सो अशा पद्धतीने इकॉनॉमीची ग्रोथ होते, असं या स्टेजेस 5 स्टेजेस मधून इकॉनॉमिक ग्रोथ होते, असं रुस्तोंनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, कुझनेट कर्व, कुझनेट कर्व हायपोथेसिस. आता कुझनेट कर्व हायपोथेसिस आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं, की त्याच्यामध्ये काय नेमकं सांगितलेलं आहे. सो ऑप्शन आहे पॉझिटिव्ह लिनियर, इन्व्हर्टेड यू शेप, निगेटिव्ह लिनियर, जे शेप. कुझनेट कर्व काय सांगतो? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्व्हर्टेड यू शेप. कुझनेट कर्वचा हायपोथेसिस सांगतं की इन्व्हर्टेड यू शेप आहे, कारण इंडियन इकॉनॉमीमध्ये किंवा कोणत्याही इकॉनॉमीमध्ये इनइक्वॅलिटी जी आहे ती कशी होत जाते. सुरुवातीला आता समजा ही जी आपली ग्राफ आहे, याच्यामध्ये सुरुवातीला इनइक्वॅलिटी असे कमी असते. ठीक आहे, कमी झाली, मग लोक शहराकडून ग्रामीण भागाकडे येतात, मग एका ठिकाणी ती स्टेबल होते इनइक्वॅलिटी, म्हणजे वाढत वाढत जाते आणि परत स्टेबल होते, आणि नंतर इनइक्वॅलिटी मध्ये सगळ्यांना रोजगार मिळायला लागला की परत इनइक्वॅलिटी कशी व्हायला लागते, कमी व्हायला लागते. रोजगार मिळायला लागला की मग कमी व्हायला लागते. ठीक आहे, सो अशा पद्धतीने इकॉनॉमी मध्ये इन्व्हर्टेड यू शेप हायपोथेसिस कुझनेट कर्व्स यांनी सांगितलेलं आहे, जे रिलेटेड आहे इनइक्वॅलिटीशी. ठीक आहे, द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज नॉट अ कंपोनंट ऑफ HDI. HDIचा खालीलपैकी कोणता घटक नाही आहे. HDI म्हणजे काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक. ठीक आहे, जो कोण पब्लिश करतो, UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. कशासाठी असतो, तर डेव्हलपमेंट मोजण्यासाठी. ठीक आहे, एखाद्या इकॉनॉमीनी डेव्हलपमेंट केलेली आहे की नाही हे कशावरून समजेल, त्या कंट्रीच्या HDI रिपोर्ट वरून समजेल. ठीक आहे, ऑप्शन आहे एज्युकेशन इंडेक्स, लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, इन्कम इंडेक्स, पॉप्युलेशन ग्रोथ. तर याच्यापैकी कोणता घटक आहे जो तुम्हाला HDI चा कंपोनंट वाटत नाहीये? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथला HDI मध्ये कन्सिडर केलं जात नाही. एज्युकेशन इंडेक्स म्हणजे साक्षरता, लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स म्हणजे तुमची आयुर्मान, सरासरी आयुर्मान, आणि इन्कम इंडेक्स म्हणजे पर कॅपिटा इन्कम. हे तिन्ही घटक आपण HDI मध्ये कन्सिडर करतो, ना की पॉप्युलेशन ग्रोथ. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय आहे, नॉट अ कंपोनंट ऑफ HDI. ओके. Okay, the next question, which measures calculate income inequality? उत्पन्नातील विषमता कोणत्या मोजमापातून मोजली जाते? ऑप्शन ए गिनी कोएफिशियंट, लॉरेन्स कर्व, पॉवर्टी गॅप, बोथ ए अँड बी. क्वेश्चन नीट वाचा. पॉवर्टीचं विचारले मेजरमेंट की इनइक्वालिटीचं. आता मेजर्स कॅल्क्युलेट म्हणले म्हणजे मेजरमेंट विचारलेत, मग तुम्हाला पॉवर्टीचे मेजरमेंट कोणते कोणते, आणि इनइक्वालिटीचे मेजरमेंट कोणते कोणते, ते तुम्हाला माइंड मध्ये विचार करावे लागतील. आणि ऑप्शन्स बघितलं मग करेक्ट आन्सर काय येणार आपला, ऑप्शन डी.
बोथ ए अँड बी, गिनी कोएफिशियंट, लॉरेन्स कर्व, ठीक आहे, पाल्मा रेशियो, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड यू शेप, कुझनेटकर हायपोथेसिस, हे सगळे काय आहे, इनइक्वालिटीचे मेजर्स आहेत किंवा मेजरमेंट्स आहेत. ठीक आहे. पॉवर्टी गॅप जे आहे ते कशाचं असणार आहे, मग पॉवर्टीचं असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7 नंबरचा क्वेश्चन. पॉवर्टी लाईन इज डिफाईन ॲज, दारिद्र्य रेषेची व्याख्या कशी करता येईल, किंवा हे दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोण दारिद्र्य रेषेची व्याख्या व्यवस्थितपणे दाखवतंय. ऑप्शन ए मिनिमम इन्कम फॉर बेसिक नीड्स, ॲव्हरेज इन्कम, जीडीपी पर कॅपिटा, मेडियन इन्कम. त्याच्यामध्ये कुठला ऑप्शन जो दारिद्र्य रेषेची परफेक्ट व्याख्या करतोय? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मिनिमम इन्कम फॉर बेसिक नीड्स. म्हणजे तुमच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या कम्प्लीट करण्यासाठी जे काही इन्कम तुम्हाला आवश्यक आहे ते मिळणं, किंवा त्याची एक ॲव्हरेज लाईन म्हणजे पॉवर्टी लाईन होय. सो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे, मिनिमम इन्कम, मूलभूत गरजांसाठी किमान उत्पन्न. नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर्टी गॅप मेजर्स, दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय काय आहेत? आता याच्यामध्ये ऑप्शन ए आहे प्रपोर्शन बिलो पॉवर्टी, इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी, इन्कम इनइक्वालिटी, जीडीपी रेट, ग्रोथ रेट. पॉवर्टी गॅप मेजर्स. ठीक आहे, जो काय पॉवर्टी गॅप आहे, गरीब श्रीमंत त्याच्यामधून निर्माण झालेले जी काही दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठीचा कोणता उपाय याच्यातला उपयोगी होऊ शकतो? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. ठीक आहे, ह्याच्यावरती पॉवर्टी जी आहे, दारिद्र्याची तीव्रता जी आहे ती कमी करायला पाहिजे. ठीक आहे, हा एक उपाय त्याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये हा सध्या तरी एकच उपाय इथे आपल्याला दिसतोय. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द कंपोजिट मेजर ऑफ मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी, बहुआयामी दारिद्र्याचे एकत्रित मोजमाप करण्यासाठी कोणता इंडेक्स वापरतात? ऑप्शन ए HDI, ऑप्शन बी HPI, ऑप्शन सी MPI, SPI. क्वेश्चन इटसेल्फ हॅव्हिंग आन्सर. ह्याच्यामध्ये या क्वेश्चन मध्येच आन्सर तुम्हाला मिळून जाईल. काय आन्सर असू शकतं? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी MPI. ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल कंपोज पॉवर्टी मोजण्यासाठी कोणतं मेजर वापरतात? तर हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बघितले आपण, ज्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर आणखीन अशा वेगवेगळ्या आस्पेक्ट्सने विचार केला जातो की या सगळ्या गोष्टी ज्यांना मिळत नाहीयेत ती पॉवर्टी आहे. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, गिनी कोएफिशियंट मेजर्स, गिनी गुणांक काय उपाय, गिनी गुणांकवरती काय उपाय होऊ शकतो, किंवा गिनी गुणांक कशासाठी वापरला जाऊ शकतो? ऑप्शन ए इकॉनॉमिक ग्रोथ, इन्कम इनइक्वालिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी, लेबर प्रोडक्टिव्हिटी. कशासाठी गिनी कोएफिशियंट, गिनी गुणांक वापरला जातो? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्कम इनइक्वालिटी. लोकांमध्ये गरीब आणि श्रीमंत हा भेद असल्यामुळे, ही इनइक्वालिटी असल्यामुळे इकॉनॉमीमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय बघायला मिळते, तर पॉवर्टी बघायला मिळते. सो ह्या इनइक्वालिटी मध्ये म्हणजे गिनी कोएफिशियंट आपल्याला इन्कम इनइक्वालिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हेल्प करतं. ठीक आहे, म्हणजे सगळ्या प्रकारच्याच इनइक्वालिटी गिनी कोएफिशियंट मध्ये कॅल्क्युलेट करता येते, पण ग्रोथ, डेन्सिटी आणि प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे परफेक्टली. ठीक आहे, आणि कोणत्या याच्यामध्ये वापरली जाते गिनी कोएफिशियंट, म्हणजे रेंज काय आहे गिनी कोएफिशियंटची? ठीक आहे, पुढे बघूया, क्वेश्चन आहेच तोही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इन्क्लुसिव्ह ग्रोथ इम्प्लाइज, आता सर्वसमावेशक विकासाचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए ग्रोथ इन ऍग्रिकल्चर, ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ रिड्यूस इन इक्वॅलिटी, अर्बन ग्रोथ ओनली, ग्रोथ विदाउट गव्हर्नमेंट, शेतीतील वाढ, विषमता कमी करणारा आर्थिक विकास, केवळ शहरी विकास, सरकार शिवाय विकास. सो याला इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय हे सांगायचं आहे. दिलेल्या ऑप्शन्स पैकी तुम्हाला काय वाटतं, याचं करेक्ट आन्सर काय असेल?
ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इकॉनॉमिक ग्रोथ रिड्युसिंग इनइक्वॅलिटी. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास. नुसता विकास म्हणजे बिल्डिंग बांधल्या म्हणजे विकास झाला तर नाही, तर इथं आर्थिक वृद्धी होऊ होऊ दे, म्हणजे व्हावी, पण सोबतच विषमता सुद्धा कमी व्हावी, हा याचा उद्देश आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. नेक्स्ट क्वेश्चन, कॅपेबिलिटीज इन डेव्हलपमेंट वेर इंट्रोड्यूस बाय. आता विकासातील क्षमतांची ओळख कोणाद्वारे इथे मांडली गेली होती किंवा कोणी सगळ्यांना इंट्रोड्यूस केलेली आहे. ऑप्शन ए ॲडम स्मिथ, अमर्त्य सेन, केन्स आणि फ्रेडमन. ओके, कोणी दिलं होतं सांगू शकता, तुम्हाला माहिती आहे याच्यापैकी? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अमर्त्य सेन यांनी हा अप्रोच दिला होता. यांच्या म्हणण्यानुसार इकॉनॉमीमध्ये जे पण काही ह्युमन कॅपिटल असेल किंवा जी काही कुठलीही वस्तू असू दे किंवा ह्युमन असू दे, त्यांच्या काय कॅपेबिलिटीज आहेत ज्याचा वापर डेव्हलपमेंटसाठी होऊ शकतो, या विषयावरती त्यांनी हे त्यांचं कॅपेबिलिटी हे एक कॅपेबिलिटीज कन्सेप्ट पुढे इंट्रोड्यूस केलेली आहे. कोणी? अमर्त्य सेन यांनी. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज नॉट अ फॅक्टर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक विकासाचा घटक कोणता नाहीये? ऑप्शन ए नॅचरल रिसोर्सेस, ह्युमन कॅपिटल, इन्फ्लेशन, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. नॉट फॅक्टर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ असे विचारलेले आहे. बघा क्वेश्चन एकदा व्यवस्थित बघा, लगेच आन्सर सापडेल तुम्हाला, समजेल याचं काय आन्सर येऊ शकतं. ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्फ्लेशन. नॅचरल रिसोर्सेस इकॉनॉमिक ग्रोथ साठी हेल्प करतात. ह्युमन कॅपिटल इकॉनॉमिक साठी तर आवश्यकच आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इकॉनॉमिक ग्रोथ साठी हेल्प करते. पण इन्फ्लेशन, महागाई ही इकॉनॉमिक ग्रोथला मदत करते किंवा इन्फ्लेशन झालं तरच इकॉनॉमिक ग्रोथ होते असं आहे का? नाही. म्हणून ह्या फॅक्टरला इकॉनॉमिक ग्रोथचा फॅक्टर आहे असं आपण कन्सिडर करू शकत नाही. म्हणून या क्वेश्चनला किंवा या ऑप्शनला आपण इथे करेक्ट आन्सर मानतोय, कारण क्वेश्चन मध्ये नॉट विचारलाय. ठीक आहे, कोणता घटक नाही असं विचारलेलं आहे म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन मीन्स. स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? ऑप्शन ए ट्रान्झिशन फ्रॉम ॲग्रिकल्चर टू इंडस्ट्री अँड सर्व्हिस, increase in government spending, C privatization, D reduce in employment. स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय इकॉनॉमी मध्ये? आता हा म्हणजे हे एवढं जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते आपण जर टॉपिक मध्ये नसतील घेतले तर आपल्याला क्वेश्चनच्या थ्रू हे काय होतात तिथे क्लिअर होतं. जसं कॅपेबिलिटीज हा एक पॉइंट होता. ठीक आहे, पूर्ण टॉपिक त्याच्यावरती आपल्याला घ्यायची गरज नाही, पण तो एमसीक्यू थ्रू प्रॅक्टिस झाला आणि त्याच्यावरती एखादा क्वेश्चन आला तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. ठीक आहे, आता मला सांगा स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ट्रान्झिशन फ्रॉम ॲग्रिकल्चरल टू इंडस्ट्री अँड इंडस्ट्री टू सर्व्हिसेस. म्हणजेच काय की लो प्रोडक्टिव्हिटी, कमी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे कमी उत्पादन क्षमतेपासून हाय हाय प्रोडक्टिव्हिटीकडे, म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटीकडे जाणं किंवा कॅपेबल म्हणजे इथं प्रोडक्शन वाढवणं, प्रोडक्टिव्हिटीची कॅपॅसिटी वाढवणं म्हणजे स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन होय. ठीक आहे, याच्यामध्ये मग वेगवेगळे घटक जे आहेत ते चेंज होत असतात. जसं की लोकसंख्या चेंज झाली, पॉलिसी धोरणं वेगवेगळी चेंज झाली, प्रोडक्टिव्हिटीची आयडिया चेंज झालेली आहे. ठीक आहे, सोसायटीमध्ये चेंज झालेलं आहे, मशीन कॅपिटलमध्ये चेंज झालेलं आहे. तर हे सगळे घटक काय असतात, त्याला कारणीभूत असतात. पण ह्या सगळ्या चेंजेसला आपण स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. कशामध्ये? आपल्या इकॉनॉमीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, लार्जेस्ट जीडीपी कंट्रीब्युटर इन डेव्हलप्ड इकॉनॉमीज. आता ज्या अर्थव्यवस्था ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करणारा कोणता घटक आहे? ऑप्शन ए प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, इन्फॉर्मल सेक्टर. Yes, do let me know what should be the answer for this question.
ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टर्शरी सेक्टर. ठीक आहे, टर्शरी सेक्टर म्हणजेच कोणता आपला सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर मध्ये मॅक्झिमम ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्यांनी टेक्नॉलॉजी मध्ये खूप सारे इन्व्हेन्शन केलेलं आहे, टेक्नॉलॉजी मध्ये खूप हे झालेलं आहे. ठीक आहे, पुढे गेलेले आहेत, प्रगत झालेले आहेत. तर त्यामुळे इथे लार्जेस्ट जीडीपी कॉन्ट्रीब्युटर डेव्हलप कंट्रीज मध्ये टर्शरी सेक्टर हे सेक्टर काम करतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ऍब्सोल्यूट पॉवर्टी रेफर्स टू. ऍब्सोल्यूट म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष रिलेटिव्ह पॉवर्टी, सापेक्ष दारिद्र्य. ठीक आहे, ह्या दोन्ही दारिद्र्यांबद्दल आपण एक्झाम आपल्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. सो मला सांगा ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय. इन्कम कंपॅरिझन, इनॅबिलिटी टू मीट बेसिक नीड्स, इन्कम इनइक्वॅलिटी, इन्फ्लेशन इम्पॅक्ट. डू लेट मी नो द करेक्ट आन्सर फॉर दिस. ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इनॅबिलिटी टू मीट बेसिक नीड्स. ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे की तुम्हाला स्वतःच्या बेसिक गरजा सुद्धा पूर्ण करता न येणं म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी. रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे कंपॅरिझन केलेलं असतं की बाबा कंपॅरेटिव्हली त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा सुद्धा ते एफोर्ड करू शकत नसतील तर ती सुद्धा एक दारिद्र्य आहे, पण त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतात. ओके, सो ऑप्शन बी, मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थता म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी, निरपेक्ष दारिद्र्य. नेक्स्ट क्वेश्चन. एमपीआय इज पब्लिश्ड बाय. एमपीआय कशाद्वारे कुणाद्वारे पब्लिश केला जातो. एमपीआय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे, लिहिते इथे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, सो हा कुणाद्वारे पब्लिश केला जातो. ऑप्शन ए वर्ल्ड बँक, यूएनडीपी, आयएमएफ, डब्ल्यूईएफ. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, यूएनडीपी. अजून एक कोणता रिपोर्ट यूएनडीपी मार्फत दिला जातो. यूएनडीपी म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. एचडीआय. ठीक आहे, एचडीआय पण कोण पब्लिश करतो. यूएनडीपी. आणि एम पी आय म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण कोण पब्लिश करतं. यूएनडीपी पब्लिश करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लॉरेन्स कर्व रिप्रेझेंट्स इन्फ्लेशन, ट्रेड बॅलन्स, इन्कम डिस्ट्रीब्युशन, पॉप्युलेशन ग्रोथ. आता लॉरेन्स कर्व मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, आठवेल तुम्हाला. हा जो लॉरेन्स कर्व आहे तो तुम्हाला काय दाखवतो. इट इज रिलेटेड टू इनइक्वालिटी. हे एक ट्रिक किंवा हे एक हिंट मी तुम्हाला दिलेली आहे. जर इनइक्वालिटीशी रिलेटेड आहे तर मग तो काय रिप्रेझेंट करतो याच्यामध्ये. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्कम डिस्ट्रीब्युशन. इनइक्वालिटी आपण ह्या लॉरेन्स कर्व मध्ये बघितलं होतं की ही जी लाईन आहे मधली ती आपल्याला इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम दाखवते. तर त्याच्या खालच्या ज्या लाईन्स आहेत तर त्या इक्वल लाईन पेक्षा किती लांब आहे त्याच्यावरून इनइक्वालिटी किती जास्त कमी आहे हे आपल्याला लॉरेन्स कर्व काय करतो, दाखवतो. ठीक आहे, सो इथे ऑप्शन सी, इन्कम डिस्ट्रीब्युशन, उत्पन्नाचं वितरण, लॉरेन्स कर्व आपल्याला दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन. हेडकाउंट रेशियो इज. हेडकाउंट रेशियो म्हणजे काय. पुअर पीपल डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन, ऍव्हरेज इन्कम ऑफ पुअर पीपल, इन्कम इनइक्वालिटी मेजर्स, वेल्थ ऑफ द रिचेस्ट 10%. हेड काउंट नावावरून तुम्हाला काय वाटतं, हेड काउंट म्हणजे काय असेल. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, पुअर पीपल डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. जे काही तुमचं पूर्ण पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन मध्ये किती पुअर पीपल आहेत. समजा 100 लोक पुअर असतील आणि टोटल पॉप्युलेशन तुमची 500 असेल तर ह्याचा रेशो म्हणजे हेडकाउंट रेशो आहे जो तुम्हाला पॉवर्टी काढण्यासाठी हेल्पफुल ठरतो. ठीक आहे, okay, then next question, and that is the last question for today's MCQ session.
SDG 1 focuses on SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मधलं पहिलं जे एम आहे आपलं पहिलं जे गोल आहे ते कशाशी रिलेटेड आहे ऑप्शन एज्युकेशन नो पॉवर्टी क्लीन एनर्जी झिरो हंगर बघा आठवतंय का चार्ट जो कलरफुल इमेज जी मी तुमच्या समोर ठेवली होती त्या इमेज मधला फर्स्ट गोल काय होतं ओके सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी नो पॉवर्टी जर आपला आजचं टॉपिक इज पॉवर्टी इन इक्वॅलिटी असेल त्यामुळे तुम्हाला इथे एसडीजी फोकस फर्स्ट जो आहे तो नो पॉवर्टी याच्यावरतीच फोकस करतो ठीक आहे दारिद्र्य समूळ नष्ट करणं याच्यावरती फोकस करतो ठीक आहे ओके सो अशा प्रकारे आपण एमसीक्यूज बघितलेले आहेत जे काही आपण पूर्ण वीक मध्ये प्रिपेअर केलं होतं त्याच्यावरचं हे एमसीक्यूज प्रिपेअर केलेले आहेत यातल्या कुठल्या एमसीक्यू वरती किंवा कुठल्या क्वेश्चन वरती तुम्हाला डाऊट असेल की हे आन्सर कसं आलं तर तुम्ही मला विचारू शकता जे स्टुडंट्स न्यू आहेत ते तिकडे मला कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा विचारू शकतात मी त्यांना तिकडे एक्सप्लेन करेल आणि ज्या स्टुडंट्सला कन्सेप्ट क्लिअर नाही झाली त्यांनी मला डायरेक्टली विचारलं तरी चालेल ओके Thank you for today's session, everyone. Have a good